नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. यशस्वी शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊदला कर्नाटकातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कामगिरी. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला आहे, त्यामुळे दिल्लीत जाऊन हा मुद्दा मांडूया, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य. हावडा मुंबई मेलचा झारखंडमध्ये अपघात, अनेक रेल्वे गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. उरण येथील 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी यशस्वीची हत्या झाली त्या दिवशीचे 2 CCTV फुटेज समोर आल्यानंतर या हत्येमागे दाऊद शेख असल्याची शक्यता दाट झाल्यानंतर पोलिसांनी एकूण 6 ते 7 पथकं महाराष्ट्रात तैनात केली होती. दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार दाऊद सध्या कर्नाटकमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस पथक थेट कर्नाटकात दाखल झालं. गुलबर्गा येथून त्याला अटक करण्यात आली. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलनाची भीषण घटना 30 जुलैच्या मध्यरात्री घडली असून या दुर्घटनेत शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या ढिगाऱ्यातून आतापर्यंत 23 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेणहून खोपोलीकडे जाणारी प्रवाशांनी गच्च भरलेली एसटी वडवळ टोल नाक्यावरील लोखंडी खांबाला धडकून अपघात घडला आहे. ही धडक एवढी तीव्र होती की अपघातात टोल नाक्यावरील मोठे लोखंडी खांब उखडून फेकले गेले, तर एसटीचा पुढील भाग चेपला असून पुढील 2 चाकं निखळून पडली. या अपघातात प्रवासी नसीम खान याच्या हाताला आणि चालक निलेश भगत याच्या पायाला दुखापत झाली असून सुदैवाने इतर प्रवासी बचावले आहेत. माझी हत्या झाली तरी चालेल, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही. अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किणीकरांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये अंबरनाथमधील काही समाजकंटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अंबरनाथमध्ये होणाऱ्या विकास कामांच्या विरोधात काम करत आहेत, पण माझी हत्या झाली तरी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही, तसेच अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही असे वक्तव्य केले आहे. अंबरनाथमधील समाजकंटक नेमके कोण आहेत याबद्दल कोणतीच स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात तर्क लावले जात आहेत. झारखंडमधील राजखरसवा ते बंडाबाबू रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी पहाटे हावडा मुंबई मेलचा अपघात झाल्याने नागपूर मार्गे हावडा बिलासपूर मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. झारखंड येथे एका मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले आणि शेजारच्या रुळावर पडले. दरम्यान हावडाहून मुंबईकडे निघालेली गाडी मालगाडीच्या घसरलेल्या डब्यांवर आदळल्याने या गाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 150हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या अपघातामुळे मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मातोश्रीवरील मराठा आंदोलक ही भाजपाची पिल्लावळ असल्याचा आरोप शिवसेना उबाटा गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. आज सकाळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन केले. या मराठा आंदोलनामध्ये कल्याणमधील भाजपाचे माजी सचिव सुशील कुमार पायाळ हे मराठा समाजाचे नसताना देखील सहभागी झाल्याने पालांडे यांनी हा आरोप केला आहे. तसेच हा सर्व भाजपाचा कुटील डाव असून मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य पालांडे यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया समितीच्या विविध विषयांची माहिती देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी
उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडाळ, ऋषिकेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी टिटवाळा पूर्व येथील रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहास भेट देऊन रुग्णालयाचा आढावा घेत रुग्णांची विचारपूस केली. यावेळी पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले. जून 2023 पासून आतापर्यंत सदर रुग्णालयामध्ये अंदाजे 15,000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करताना रुग्णालयाबाहेर दिशादर्शक फलक लावणे, श्री गणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करणे, महिला रुग्णांच्या सुविधेसाठी रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहापर्यंत चांगला रस्ता बनवणे व त्याचप्रमाणे या रुग्णालयातून प्राप्त होणाऱ्या सुविधांबाबत अभिप्राय देण्याकरिता QR कोड लावण्याचे निर्देश दिले. डोंबिवली पूर्वेतील शिव मंदिराच्या जवळील स्मशानभूमीच्या दुरुस्तीकरता शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या कामाकरता निधी उपलब्ध होऊन कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक राजेश मोरे आणि पालिका आयुक्तांचे आभार मानले. तसेच जनतेची गैरसोय होईल असे ठेकेदार ठेवू नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.